श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 1 मे, वार आहे शुक्रवार आणि उद्या आलेली आहे वैशाख महिन्यामध्ये येणारी बुद्ध पौर्णिमा तिथी. या वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथी जी आहे तर ती बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हा दिवस गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गौतम बुद्ध हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच एक अवतार मानले जातात आणि याच कारणामुळं या दिवसाला एक विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे. या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. या पौर्णिमा तिथी बघा जी आहे तर ती सुरुवात जी आहे या पौर्णिमेची तर ती 30 एप्रिल रोजी गुरुवारच्या दिवशी रात्री 9:13 सुरू होत आहे आणि ती पौर्णिमा शुक्रवारी 1 मेच्या दिवशी रात्री 10:53 समाप्त होणार आहे. तर उदय तिथीनुसार ही पौर्णिमा उद्या 1 मेच्या दिवशी शुक्रवारी साजरी होणार आहे. या पौर्णिमेला चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि तो आपल्या प्रकाशातून सकारात्मक लहरी प्रकाशित करीत असतो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राला जल अर्पण केलं तर आपल्याला ताणतणावातून मुक्तता मिळत असते. चंद्रदेव प्रसन्न होऊन आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात असं देखील म्हटलं जातं. ही पौर्णिमा जी आहे तर ती चंद्रदेवांच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीच्या पूजनासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्यानं आपल्याला धनसंपत्ती, पैसा यात वाढ होते. आपल्या घरात लक्ष्मी वास करते. बुद्ध पौर्णिमा ही तिथी फक्त वर्षातून एकदाच येत असते आणि अशा या पवित्र दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा या दिवशी आवर्जून केले जातात. आणि असाच एक अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्या आहे शुक्रवार बुद्ध पौर्णिमा आणि या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपण काहीच नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा. कोणतीही बाधा असेल, शत्रुपीडा असेल तर ती नष्ट होईल. शत्रूंचा त्रास हा नाहीसा होऊन 7 पिढ्यांची गरिबी, दरिद्रता ही नष्ट होईल. शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकेल, माफी मागेल. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास योग्य तो मार्ग मिळेल. तर असा हा उपाय आपण कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं, वात कोणती घालायची याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. आणि हीच योग्य माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पौर्णिमा तिथी सांगितल्याप्रमाणे बघा माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर हा उपाय उद्या तुम्हाला दुपारी 12 वाजण्या अगोदरच करायचा आहे. कारण की आपण बघा दिव्याच्या साक्षीनं जे पण उपाय करतो, अग्नीच्या साक्षीनं, तर ते खूप प्रभावी ठरत असतात. दिवा हा तेजाचं, ज्ञानाचं प्रतीक मानला गेला आहे. हा मांगल्याचं सुद्धा प्रतीक आहे आणि म्हणूनच असा एक दिवा आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. तर यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 तुळशीपत्र, चिमूटभर हळद, त्यासोबतच थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल, या 3 वस्तू टाकून तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. आणि हा उपाय बघा सकाळी देवपूजा करताना सुद्धा तुम्ही करू शकता किंवा नंतरनं केला तरीही चालेल.
तर त्या अगोदर तुम्हाला तुमचं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो तर तो सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. एक स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजावरती आणि नंतर आपली जी नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. उंबरठ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला सुद्धा बघा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, धूपदीप, अगरबत्ती ही ओवाळून घ्यायची आहे. जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याला सुद्धा आणि उंबरठ्यावरती जे हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या हळदीच्या लेपनावरती सुद्धा दोन्ही बाजूला आपल्याला एक एक स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि आपली देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा 4 दिवे लागणार आहेत. तर हे दिवे तुम्ही कोणत्याही धातूचे घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतील ते घेतले तरीही चालतील किंवा मग अगदीच मातीच्या 4 पंत्या ज्या असतात तर त्या घेतल्या तरीही चालतील. फक्त त्या कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या असू नयेत. आता या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून तूप घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करणार असाल तर त्यामध्ये कापसाची पांढरी वात घालायची आहे आणि तेलाचा दिवा जर प्रज्वलित करणार असाल तर त्या 4ही दिव्यांमध्ये तुम्हाला कलावेची वात जी आहे तर ती घालून घ्यायची आहे. आणि जर अगदीच मग तुमच्याकडे कलाव्याची वात नसेल तर अशावेळी तुम्ही हळद आणि कुंकू मिक्स करून जी कापसाची पांढरी वात असते तर ती सुद्धा लाल पिवळी करून घेऊ शकता. आता बघा कापसाची दुहेरी वातच घालायची आहे आपल्याला. त्यानंतरनं एक पिंपळाचं स्वच्छ पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे. आता या दिवशी बघा पिंपळाच्या वृक्षाला म्हणजेच पिंपळाच्या झाडाला खूप विशेष असं महत्त्व आहे. तर या झाडामध्ये बघा साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि त्या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच असं एक पिंपळाचं पान आपण घरी घेऊन यायचं आहे. आता बघा पहिला जो दिवा आहे तर तो आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे. त्या पानावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत अखंड आणि त्यानंतरनं त्याच्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता बघा तिथं दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा म्हणजे मुख्य दरवाजावरती दिवा प्रज्वलित केल्यानं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, वास्तुदोष हे दूर होत असतात. आपल्या घरातील क्लेश, कलह, नजरदोष ज्या पण काही बाधा असतील तर त्या दूर होत असतात. घरामध्ये सकारात्मक लहरी येत असतात. माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. त्यानंतरनं पुढचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तुळस ही जी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्या अगोदर बघा तुळशीच्या वृंदावनावरती आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला हा दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरनं तिसरा जो दिवा आहे तर आता बघा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करण्या अगोदर एक स्वच्छ तांब्याभर पाणी त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून हे आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. नंतरनं दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतरनं तिसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या बघा स्वयंपाकघर जे असतं तर त्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हा जो तिसरा दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कारण की स्वयंपाकघर जे असतं किंवा स्वयंपाक खोली असते तर तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो. म्हणून आपल्याला तिथे गॅस शेगडीची पूजा करून एक दिवा जो आहे तिसरा दिवा तर तो तिथं आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि चौथा जो दिवा आहे आपण जो तयार केलेला आहे तर तो दिवा आपल्या मंदिरामध्ये म्हणजे बघा आपल्या गावामध्ये जे पण मंदिर असतं देवीचं असो किंवा कुठल्याही देवतेचं असो, गणपती बाप्पांचं असो तर त्या मंदिरामध्ये आपल्याला नेऊन
प्रज्वलित करायचा आहे, कारण की या दिवशी दीपदान करण्याला देखील विशेष असं महत्त्व आहे. असे 4 दिवे आपण 4 ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12 वाजण्या अगोदरच प्रज्वलित करायचे आहे. यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.